नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट. अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 9व्या हप्त्याविषयी जी मोठी अपडेट येणार होती ती अखेर समोर आलेली आहे. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचे जे पैसे असणार आहेत, 9व्या हप्त्याचे जे पैसे आहेत, 2000 रुपयांचे जे वाटप आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यासाठी आता अखेर तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे 2000 रुपये येण्याचा मार्ग अखेर सुलभ झालेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची अखेर अपडेट आलेली आहे, बातमी आलेली आहे आणि तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अखेर मंत्रिमंडळ जी बैठक झाली त्यामध्ये काय ठरलेलं आहे, काय कोणती न्यूज आलेली आहे, कोणती तारीख जाहीर झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचं यादीत नाव आलेलं आहे आणि तुमचं नाव यादीत आलेलं आहे का, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 2000 रुपयांचं क्रेडिट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे, परंतु आता ते कोणते शेतकरी पात्र, कोणते अपात्र आणि काय केल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. महत्त्वाची जी न्यूज आलेली आहे तीच अपडेट आपण पाहणार आहोत आणि मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि सर्वांनी मिळून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व काही अपडेट आणि 9व्या हप्त्याची जी अपडेट असणार आहे त्याविषयीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण आता आपण सांगितलेली जी तारीख असणार आहे त्या दिवशी आता हे पैसे वाटप ठरलेलं आहे आणि 30 तारीख ऑफिशियली खात्रीशीर अधिकृतरित्या आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आपण तुम्हाला देणार आहोत. कोणते जिल्हे पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 9वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी क्रेडिट केला जाणार आहे आणि ती तारीख कोणती असणार आहे, त्या तारीख महत्त्वाची असणार आहे. कारण जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती जिल्ह्यांची यादी आली आणि त्या जिल्ह्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत. 2000 रुपयांचं जे क्रेडिट जमा होणार आहे ते सर्व शेतकऱ्यांना होणार का, जर होणार असेल तर कोणते शेतकरी पात्र, काय केल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे तीच अपडेट नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याविषयी महत्त्वाची जी अपडेट असणार आहे त्याची तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 2000 रुपये येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे. ह्या 4 गोष्टी ज्या शासनानं नियमावली जाहीर केलेली आहे, बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे आणि या 4 गोष्टीवर विचार करण्यात आलेला आहे. नवीन या 4 नियम लागू केलेले आहेत. ते नियम कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अपडेट करणं गरजेचं आहे, ऑनलाईन पद्धतीने याची नोंद करणं गरजेचं आहे. त्याविषयी सविस्तर आणि मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यासाठी ती अपडेट महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तारीख जाहीर झाली, परंतु शेतकऱ्यांना हे मेसेज क्रेडिटचे कधी येणार आहेत आणि हे पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठी खुशखबर देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांसाठी 9व्या हप्त्याची जी तारीख आहे ती जाहीर करण्यात आली. त्याचा GR सुद्धा आता लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि हा GR आल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच दिवशी पैसे टाकले जाणार आहेत आणि 30 तारीख आपण पाहणार आहोत कधी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत. या दिवशी पैसे जमा होणार आहेत. 9व्या हप्त्याचे 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 22वा हप्ता PM किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आलेला होता आणि आता 9वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना ज्या गोष्टी क्लिअर आहेत त्यांची अडचण नाही, परंतु काही नवीन नियम जे लावलेले आहेत त्या क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच 9व्या हप्त्याची जी अपडेट आहे ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
कारण 9व्या हप्त्याची जी तारीख जाहीर झाली त्याच्या अगोदर या 4 गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे वितरण केले जाणार, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला हाईप सुद्धा करून घ्या. हाईपचं ऑप्शन तुम्हाला दिलं गेलेलं आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत, कारण सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत, परंतु 9व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते अजूनपर्यंत टाकले गेलेले नाहीत. त्यामुळे 9वा हप्ता सर आम्हाला शेतकऱ्यांना कधी भेटणार आहे, हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात लागलेला होता. त्यामुळे याच प्रश्नाचं सोल्युशन आपण आता तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि तेच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण सांगितलेल्या त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत. कोणता तो दिवस असणार आहे? सोनेरी दिवस हा शेतकऱ्यांसाठी उजाडणार आहे. कारण 4 गोष्टींची जी पूर्तता करायची सांगितलेली आहे त्या 4 गोष्टी केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना आता पैसे टाकले जाणार आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार असल्याची जी माहिती आहे ते आता तुम्हाला सर्वत्र पाहायला भेटतच असेल. त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, या योजनेत आता 8व्या हप्त्याचे पैसे पडले, आता 9व्या हप्त्याचे जे पैसे टाकणार आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. सर्वात